नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एकूण 75 जागांच्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. एकूण 75 जागांच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये दोन पद्धतीची पदे भरली जाणार आहेत. त्या दोन पद्धतीच्या पदांसाठी एकूण 75 जागा दिलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये 75 जागांसाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार आहे, शैक्षणिक पात्रता. मग पोस्ट ग्रॅज्युएशन जर आहे तर मग या दोन पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता तुम्हाला द्यावी लागणार आहे. ती कोणती आहे? त्याच्याबरोबर एक्झाम पद्धत कशा पद्धतीची असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, किती मार्काला कुठले सब्जेक्ट येणार आहेत, या सर्व गोष्टींची जी चर्चा आहे ते पुढे आपण पीडीएफ मध्ये करणार आहोत. तर ही व्हिडिओ ए टू झेड बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनचं बटन प्रेस करा म्हणजे जे आमच्या नवीन अपडेटेड व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ज्या कंपनीच्या ऍडव्हर्टायझिंग बद्दल आता आपण चर्चा केली होती, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे त्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. एकतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन. 6/9/2025 ते 27/9/2025 या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ द असिस्टंट मॅनेजर, त्यालाच E2 म्हटलेलं आहे, आणि एक्झिक्युटिव्ह E0 ऍडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे त्यांनी. अशा पद्धतीची ऍडव्हर्टाईज आहे. आता थोडंसं जर खाली स्लाइड केलं तर त्यांनी सांगितलेलं आहे काही गोष्टी, तर त्या आपण समजून घेणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी सांगितले, इथे जर तुम्ही वाचलं तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन सांगितलेले आहेत, ते आपण पाहूया. ऍट द लेवल ऑफ असिस्टंट मॅनेजर E2 अँड एक्झिक्युटिव्ह E0 म्हणजे काय आहे? इथं त्यांनी सांगितलेलं आहे की असिस्टंट मॅनेजरसाठी कोड वापरला त्यांनी E2, हा E2 कोड वापरलेला आहे, आणि एक्झिक्युटिव्ह असेल तर E0 हा कोड वापरलेला आहे. म्हणजे या दोन कोडच्या बेसिसवरती त्यांनी हे रिक्रुटमेंट काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं जर खाली स्लाइड केलं अजून तर वॅकन्सी डिटेल्स म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. वॅकन्सी डिटेल्स मध्ये बघा, म्हणजे आता त्याच्यामध्ये त्यांनी E2 चा जो बेस आहे तो E2 चा बेस सगळ्यात पहिल्यांदा दिलेला आहे, ज्याला आपण असिस्टंट मॅनेजर म्हणतो. द मॅनेजमेंटच्या नंबर ऑफ पोस्ट आहेत 20, फायनान्सचं 8 पोस्ट आहेत, त्यानंतर HR चं 4 पोस्ट आहेत, लॉच्या 2 पोस्ट आहेत, इंजिनिअरिंगच्या 2 आहेत, इंजिनिअरिंग सिव्हिलच्या 2 आहेत, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलच्या 2 आहेत, इंजिनिअरिंग मेकॅनिकलच्या 8 आहेत, इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT च्या 3 आहेत, फायर सिक्युरिटीच्या 2 आहेत. तर मित्रांनो, असं प्रत्येकी डिपार्टमेंट वाईज त्यांनी दिलेलं आहे. पोस्ट एकच आहे, असिस्टंट मॅनेजर E2 म्हणतो त्याला आपण. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक सेक्शन वाईज त्यांना डिपार्टमेंट जे आहेत त्या वाईज त्यांचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक डिपार्टमेंटल वाईज क्वालिफिकेशन आहे. जसं की मॅनेजमेंट असेल तर मॅनेजमेंटच्या बेसिसवरती तुम्हाला मॅनेजमेंटच्या बेसवरती त्यांनी सांगितलेलं की बाबा मॅनेजमेंट असेल तर तुम्हाला हे असं असं एज्युकेशन पाहिजे. हे एज्युकेशन तुम्ही, ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा पिन करून ठेवलेली असेल. ही डायरेक्ट पीडीएफ तुम्ही डायरेक्ट क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता आणि पूर्ण तुम्हाला वाचायला मिळेल. आता याच्यामध्ये बघितलं तर इथे टोटल 55 जागा आहेत, म्हणजे 11 पोस्ट आहेत. पोस्टचं नाव असिस्टंट मॅनेजरच आहे. त्याच्यामध्ये पोस्टमध्ये त्यांची जी वेगवेगळी कामं आहेत ती वेगवेगळी कामं याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये मग तुमचं मॅनेजमेंट असेल, फायनान्स असेल, HR पर्सनल असेल, लॉ असेल, इंजिनिअरिंग सिव्हिल असेल, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल असेल, इंजिनिअरिंग मेकॅनिकल असेल, इंजिनिअरिंग IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फायर अँड सिक्युरिटी, नवल आर्किटेक्ट आणि कंपनी सेक्रेटरी, अशा टोटल 11 पदं आहेत आणि 11 पदांचे एकूण टोटल तुम्हाला 55 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे एकूण 55 व्हॅकन्सी आहेत मित्रांनो. आता ऍक्च्युली 75 व्हॅकन्सी होत्या, मग 55 जागा कशा, हा तुम्हाला प्रश्न पडेल. तर काळजी करू नका, पुढे अजून आपल्याला भरपूर पाहायचं आहे. पुढे अजून जर थोडं स्लाइड केलं तर इथे तुम्हाला दुसरी पोस्ट पाहायला मिळते, जी आपण मगाशी डिस्कस केली, E0. आता ही जी पोस्ट आहे, या पोस्टमध्ये आता त्यांनी काय दिलंय ते समजून घेऊया आपण. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, पुन्हा सेम ॲज इट इजच आहे. स्ट्रीम आहे आणि नंबर ऑफ पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रीम आहे फायनान्स,
नंबर ऑफ पोस्ट आहेत 10, HR पर्सनलच्या पोस्ट आहेत 6, मास कम्युनिकेशनच्या 2, हिंदीच्या 2. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की प्रत्येक पुन्हा सेक्शन वाईज तुम्हाला क्वालिफिकेशन रिक्वायर्ड त्यांना काय काय ते सांगितलेलं आहे. प्रत्येक सेक्शन वाईज तुम्हाला त्यांना क्वालिफिकेशन काय पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटल वाईज त्या हिशोबाने त्यांनी सांगितलेलं आहे. थोडं जर स्लाइड केलं तर टोटल इथे 20 वॅकन्सीज आहेत. म्हणजे इथल्या 20 वॅकन्सी आणि पहिल्या 55 वॅकन्सी एकूण 75 वॅकन्सीच्या ओपनिंग पोस्ट दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये वॅकन्सीज झाल्या म्हणजे की E0 आणि E2 या 2 पद्धतीच्या व्हॅकन्सीज मध्ये एकूण 75 पदं आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये अजून काय माहिती दिली आपण ती थोडक्यात जाणून घेणार आहोत. इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ वॅकन्सीज दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर खाली बॉक्समध्ये पुन्हा एकदा पे स्केल दिलेला आहे. डिपार्टमेंटल वाईज पे स्केल आहे. याच्यामध्ये E2 वेगळं आहे आणि E0चं वेगळं आहे. अशा 2 पद्धतीचं पे स्केल त्यांनी इथे मांडलेलं आहे. प्रत्येक डिपार्टमेंटल वाईज आहे म्हणजे E2चं वेगळं, असिस्टंट मॅनेजरचं वेगळं आहे, एक्झिक्युटिव्हचं वेगळं आहे आणि प्रत्येक पोस्ट वाईज त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाला बेसिक पेमेंट किती राहील आणि कॅटेगरी वाईज पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण खाली पाहूया. एज लिमिट दिलेलं आहे मित्रांनो. एज लिमिट तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी सांगितलेलं आहे. टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याच्या. मॅक्झिमम एज ऍप्लिकेंट 1 ऑगस्ट 2025-27 year of the both assistant manager and executive case due to administrative reason at last date of application has to be extended. Crucial date for the determining eligibility shall remain the same. बाकीचं मग सांगितलेलं आहे मॅक्झिमम एज लिमिट रिलॅक्स बाय 5 year SC आणि ST, 3 year OBC, 10 year of PWBD, 13 year of PWBD, OBC NCL, 15 year of PWBD ST, SC ST कॅन्डिडेट्स. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. रिलॅक्सेशन एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ते म्हणजे बेनिफिट. आता याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट काय काय मिळणार आहेत ते पण आपल्याला कधीतरी पाहिलं पाहिजे. तर बेनिफिटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इमोल्युमेंट अँड बेनिफिट्स असा म्हणून एक त्यांनी ऑप्शन ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की द कॅन्डिडेट सिलेक्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर विल द प्लेस इन द E2 पे स्केल ऑफ 50,000 or 1,60,000 at the minimum of pay scale. The candidate selected for post executive will be the placer for E0 pay scale 30,000 to 1,20,000 at the minimum pay scale. The candidate will be initiative basic pay, DAHR allowance, त्यानंतर पर्क, RP, त्यानंतर बेनिफिट इन विथ द पे स्ट्रक्चर. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता त्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी महत्वाचं काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. आता याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा पार्ट सांगितला तो म्हणजे जे तुमची पोस्ट आहे त्या पोस्ट वाईज जसं की E2 सांगितलेलं आहे. E2 ला त्यांनी सांगितलेलं आहे की बेसिक पगार जो आहे तो 50,000 आहे. ते जास्तीत जास्त 1,60,000 पर्यंत. त्यानंतर एक्झिक्युटिव्हची जर पोस्ट असेल तर एक्झिक्युटिव्ह म्हणजे E0 ची जर पोस्ट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 30,000 बेसिक पगार असेल किंवा जास्तीत जास्त 1,20,000 मिनिमम. आणि मिनिमम पे ऑफ स्केल म्हणजे कमीत कमीचं जे पे ऑफ स्केल असणार आहे ते पे ऑफ स्केल तुम्हाला त्याच्यामध्ये बसणार आहे. त्याच्या हिशोबाने तुम्हाला पेमेंट बसेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो तो म्हणजे पोस्टिंग. आता इथे त्यांनी पोस्टिंगसाठी स्पेशल त्यांनी ऑप्शन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी द पोस्ट The selected candidate will be the post in Mumbai or any other region office. However, candidate may be transfer deputy assigned to work in for any SCI division, branch office, departments, JVS subordinary and entities under the service agreement etc. At the discretion of the corporation. म्हणजे कंपनी डिपेंड करणार, कंपनी तुम्हाला सांगणार आहे कुठे तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे किंवा कुठे तुम्ही जाणार आहात पोस्टिंगसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सांगितलेलं आहे. इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे शॉर्टलिस्टेड. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे द कॅन्डिडेट ऑफ द शॉर्टलिस्टेड ऍप्लिकंट वुड बी प्रोव्हिजनल अँड सब्जेक्ट टू द सबसिक्वेन्स व्हेरिफिकेशन ऑफ द एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॅरेक्टर अँड टी करेंट
कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ईटीसी ॲज ऍप्लिकेबल. जर तुम्ही जर सिलेक्ट झाला मित्रांनो, तर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जी कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर एज्युकेशनचे सर्टिफिकेट्स असतील, ईडब्ल्यूएस चे सर्टिफिकेट असतील, हे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तिथे जावं लागणार आहे. त्याच्यानंतर अजून त्यांनी सांगितलेलं आहे तो म्हणजे प्रोबेशन पिरियड. आता प्रोबेशन पिरियड जो आहे ना, तो प्रोबेशन पिरियड बघा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे प्रोबेशन पिरियड कसा असणार आहे. प्रोबेशन पिरियड मध्ये सांगितले देअर विल बी अ प्रोबेशन कम ट्रेनिंग पिरियड ऑफ 1 इयर. 1 वर्षाचा तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द प्रोबेशन कम ट्रेनिंग, द ऑफिसर विल बी कन्फर्म इन द सर्व्हिस ऑफ द ऑर्गनायझेशन सब्जेक्ट टू कम्प्लिशन ऑफ द व्हेरिफिकेशन प्रोसेस. जो विद्यार्थी किंवा जो कोणी कॅन्डिडेट असेल, त्या कॅन्डिडेटनी जर 1 वर्षाचं जर ट्रेनिंग केलं, पिरियड ऑफ 1 इयर, प्रोबेशन पिरियडचं जर कंप्लीट केलं, तर तो कन्फर्म झाला त्या सर्व्हिसमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे डेट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया. हे काही एवढं महत्वाचं नाहीये. त्यानंतर ऍप्लिकेशन फीज, सगळ्यात महत्वाचा आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असतो, सर फीज किती आहे? तर फीज मध्ये मित्रांनो, फीज मध्ये इथं त्यांनी सांगितलेलं आहे युअर ओबीसी एनसीएल ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट विल बी द रिक्वायर पे नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन फी फॉर 500. म्हणजे ओबीसी कॅन्डिडेटसाठी, ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फी आहे, नॉन रिफंडेबल. इथं त्यांनी मित्रांनो स्पेशली हायलाइट करून सांगितलेलं आहे नॉन रिफंडेबल. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला नॉन रिफंडेबलचा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित आणि क्लिअर दिसेल. नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन फी 500 रुपीज. अँड एससी एसटी पीडब्ल्यूबीडी ईएसएम कॅन्डिडेट नॉन रिफंडेबल फीज फॉर 100 रुपीज. ओनली अँड intimate fees. The application intimation fees is inclusive of the GST of 80%. म्हणजे त्याच्यात 18% जीएसटी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्याला 500 रुपये फी आहे ओपन किंवा ओबीसी साठी. एसटी एससी पीडब्ल्यूबीडी असे जर कॅन्डिडेट असतील तर त्या कॅन्डिडेटसाठी तुम्हाला 100 रुपये फी असणार आहे मित्रांनो. त्यानंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे टर्मिनेशन. इथे टर्मिनेशनचा जो भाग आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया. त्यामध्ये टर्मिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की ड्युरिंग द प्रोबेशन पिरियड अपॉइंटमेंट एम्प्लॉयमेंट मे बी टर्मिनेटेड बाय आयदर साइड बाय 1 calendar month notice or payment of notice pay lieu thereof. After confirmation on contract appointment employment may be the terminated by their side by 3 calendar month notice or payment of notice pay lieu to thereof. However, the corporation reserves the right not to accept resignation notice of termination from the candidate. Should the circumstance so warrant disciplinary procedure pending or completing against the candidates. म्हणजे जर समजा एखाद्या कॅन्डिडेटला जर त्यांनी काढलं, तर त्या कॅन्डिडेटला काढताना त्यांनी सांगितलेलं आहे की कॅन्डिडेटला काढताना त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा जो कॅन्डिडेट टर्मिनेशन पिरियड असेल, प्रोबेशन पिरियड असेल, प्रोबेशन पिरियड नंतर अपॉइंटमेंट असेल, एम्प्लॉयमेंट मे बी दे टर्मिनेटेड बाय देअर साइड बाय 1 calendar month नोटीस. म्हणजे नोटीस पिरियड 1 महिन्याचा देणार किंवा 1 महिन्याचा तुम्हाला पैसे देतील आणि तुम्हाला कामावरनं काढतील, किंवा तुम्हाला 3 महिन्याचं 3 calendar month ऑफ नोटीस और पेमेंट ऑफ नोटीस पे. म्हणजे की एकतर 3 महिन्याचे पैसे देतील किंवा 3 महिन्याचं तुम्हाला नोटीस पिरियड देतील. सेम एज इट इज तुम्हाला 1 महिन्याची नोटीस किंवा 1 महिन्याचा पेमेंट पिरियड देतील आणि तुम्हाला काढतील. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे मेडिकल. इथं त्यांनी सांगितलेलं आहे मेडिकल बद्दल की अपॉइंटमेंट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी सब्जेक्ट टू देअर बिंग डिक्लेअर्ड मेडिकल फिट बाय अप्रूव्ड हॉस्पिटल बाय मेडिकल ऑफिसर ऑफ द कॉर्पोरेशन. द मेडिकल एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ॲट मुंबई. म्हणजे ते हॉस्पिटल सांगणार, ज्यांनी कोणी एक्झाम कंडक्ट केली आहे ते मुंबईमधलं हॉस्पिटल सांगणार. तिथून मेडिकल मधून तुम्ही प्रॉपर फिट आहात असं एक सर्टिफिकेट घ्यायचंय. जर ते सर्टिफिकेट असेल तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे, नाही तर होणार नाहीये. आता इथं मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला स्टेज 1 आहे ऑनलाईन एक्झाम. ऑनलाईन एक्झाम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे
ऑनलाईन एक्झाम कुठे कुठे होणार आहे? ऑनलाईन एक्झाम जी आहे कंडक्टेड इन द 6 सिटीज, 6 शहरांमध्ये होणार आहे. मुंबई, इन्क्लुडिंग ठाणे अँड नवी मुंबई, त्यानंतर चेन्नई, कोलकाता, दिल्ली, NCR, बेंगलुरू आणि गुवाहाटी. एवढ्या ठिकाणी मित्रांनो आपली जी काही परीक्षा असणार आहे ती परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट, आता त्याच्या पुढे अजून काय आहे, तर कॅन्डिडेटला 3 सेंटर देतील चॉईस करायला. त्याच्यातून कॅन्डिडेटने सिलेक्ट करायचंय आणि त्या ठिकाणी कॅन्डिडेटला एक्झामसाठी जायचंय. आता जी एक्झाम असणार आहे, आता जी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम आहे, OE, ऑनलाईन एक्झाम तर झाली, ऑनलाईन एक्झामचा पार्ट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर असणार आहे. ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला असिस्टंट मॅनेजरची जर पद असेल तर असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे सब्जेक्ट येणार आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क, ड्युरेशन इन मिनिट. आता हे तुम्हाला थोडंसं समजून घ्यायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. कोर डोमेन प्रोफेशनल नॉलेज हे जे आहे ते त्याचे 50 क्वेश्चन येणार आहेत 50 मार्कासाठी. त्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 10 मार्क, 10 प्रश्न 10 मार्क आहेत. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग 10 प्रश्न 10 मार्क आहेत. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस करंट अफेअर 10 प्रश्न 10 मार्क आहेत. इंग्लिश लँग्वेज रिडिंग कॉम्प्रिहेन्शन 10 प्रश्न 10 मार्क, कॉम्प्युटर नॉलेज 10 प्रश्न 10 मार्क आणि फिजिक्स सायकोमेट्रिक टेस्ट जी आहे ती 20 मार्काची आहे. अशी एकूण नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते 120 आहेत आणि मिनिमम मॅक्झिमम मार्क्स आहेत ते 100 आहेत. आणि टाइम ऑफ द 120 मिनिट गिव्ह फॉर द अँसरिंग कंपोजिशन ऑफ 120 क्वेश्चन. 120 प्रश्नांसाठी 120 मिनिटं त्यांनी दिलेली आहेत. 120 मिनिटांमध्येच तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. त्याच्यानंतर जर एक्झिक्युटिव्हची जर पोस्ट असेल, म्हणजे तुम्ही जर एक्झिक्युटिव्ह साठी जर अप्लाय केलेलं असेल, E0 साठी, तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची एक्झाम कंडक्ट केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क, टाइम ड्युरेशन, त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुम्हाला जनरल इंग्लिश नॉलेज, इंग्लिश आहे, 20 मार्क, 20 क्वेश्चन आहेत 20 मार्काला. जनरल नॉलेज 20 प्रश्न 20 मार्काला. ऍप्टिट्यूड आहे 20 प्रश्न 20 मार्काला. लॉजिकल रिझनिंग 20 प्रश्न 20 मार्काला. त्यानंतर कॉम्प्युटर नॉलेज 20 प्रश्न 20 मार्क आणि सायकोमेट्रिक टेस्ट आहे 20 मार्काची. 20 प्रश्न आहेत, त्याला मार्क नाही आहेत. असे मिळून 120 प्रश्न आहेत आणि 100 मार्क आहेत. 120 मिनिटासाठीच तो पण प्रश्न आहे. तो व्यवस्थित तुम्ही थोडंसं लक्ष द्या त्याच्याकडे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट येतो तो म्हणजे ग्रुप डिस्कशन. मित्रांनो, ग्रुप डिस्कशन खूप महत्वाचं आहे. GD आहे, ग्रुप डिस्कशन तुम्हाला केलंच पाहिजे. आता ग्रुप डिस्कशन मध्ये अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण ते थोडक्यात समजून घेऊया. ग्रुप डिस्कशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट विल बी शॉर्ट लिस्टेड आफ्टर द ऑनलाईन एक्झाम फॉर फायनल सिलेक्शन प्रोसेस इन द रेशो ऑफ 1:6 फॉर स्टेज 2. स्टेज 2 साठी तुम्हाला 1:6 मार्क पडले पाहिजेत. त्यानंतर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी डन प्रायर टू बी द कॅन्डिडेट बिंग अलाउड पार्टिसिपेट ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू ऍट स्टेज क्वालिफिकेशन मार्क, कास्ट सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ, EWS सर्टिफिकेट, ETC ॲज ॲप्लिकेबल विल बी व्हेरीफाय. म्हणजे तुम्हाला जर ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू या 2 स्टेजकडे जर जायचं असेल तर पहिल्या स्टेजमधून तुम्ही पास झाला पाहिजे. पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला 1:6 मार्क पडले पाहिजेत. त्याच्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत ते डॉक्युमेंट तुमचे व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन सांगितलेला आहे, ग्रुप डिस्कशन विल बी द इलिमिनेट प्रोसेस, कॅन्डिडेट स्कोरिंग 60% अबव विल बी शॉर्टलिस्टेड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. जर तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये 60% मार्क पाडली किंवा त्याच्यावरती मार्क पाडले तरच तुम्ही शॉर्टलिस्ट होणार आहात पर्सनल इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी. त्याच्यामुळे मित्रांनो काळजी घ्या, व्यवस्थित ग्रुप डिस्कशनचा राऊंड क्लिअर करा. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आहे. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये पण त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, द वेटेज विल बी इन द रेशो 7, 10 अँड 20 रिस्पेक्टिव्हली फॉर ऑनलाईन एक्झाम, ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे वेटेज दिलेलं आहे 70, 10 आणि 20. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, पर्सनल इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड कॅन्डिडेट हू हॅव बीन शॉर्टलिस्टेड इन GD. GD मीन्स ग्रुप डिस्कशन, म्हणजे जे विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत, जे शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांनाच इंटरव्ह्यू होणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू विल बी इलिमिनेट प्रोसेस, कॅन्डिडेट स्कोरिंग 70% अबव विल बी शॉर्टलिस्टेड. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये ज्यांना 70% पेक्षा जास्त मार्क पडतील ते शॉर्टलिस्टेड होतील.
इन केस ऑफ द फायनल स्कोर फॉलोइंग क्रायटेरिया शॅल बी द अडॉप्टेड सिक्वेन्स फॉर द डिसाइडिंग पोझिशन ऑफ मेरिट लिस्ट. म्हणजे तुमचं जी काय स्कोरिंग असेल ते तुमचं मेरिट लिस्ट वरती डिपेंड राहणार आहे टोटली. आणि अशा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या याच्यामध्ये या पीडीएफ मध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. अजून जर थोडं खाली स्लाइड केलं तर इथे तुम्हाला 20 नंबरचा जो रकाना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन दिलेला आहे कॅटेगरी वाईज, किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर तिथे तुम्ही ती पीडीएफ ज्यावेळेस डाउनलोड करताल त्यावेळेस तुम्ही पाहून घ्या. हाऊ टू अप्लाय जर त्यांनी विचारलंय तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईट वरून तुम्ही कसं कसं केल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने आहे. सहज तुम्ही फॉर्म भरू शकता घरी बसल्या. कुठल्याही नेट कॅफेत वगैरे जायची गरज नाहीये. त्यानंतर अजून जर थोडी स्लाइड केलं तर जनरल इन्फॉर्मेशन वगैरे त्यांनी दिलेली आहे. हेल्प सपोर्टसाठी सुद्धा त्यांनी मेल आयडी वगैरे दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवली. जे जे विद्यार्थी या भरतीची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरून टाका. वाट पाहू नका, कारण जसं जसं फॉर्मची डेट जवळ येते तसं तसं सर्व्हर हँग व्हायला सुरुवात होते. जास्त लोड येतो सर्व्हरवरती आणि डॉक्युमेंट अपलोड व्हायला वेळ लागतो किंवा डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड होत नाही. आपला फॉर्म नीट भरला जात नाही. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्याबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशा ज्या आमच्या छोट्या मोठ्या ज्या अपडेट असतात, ज्याच्या आम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही, त्या अपडेट आम्ही आमच्या ग्रुपवरती टाकत असतो. तर त्याच्या ग्रुपच्या ज्या लिंक आहेत, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक, या दोन्ही ग्रुपच्या लिंक ज्या आहेत त्या आम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या पिन करून ठेवलेल्या आहेत. तिथून डायरेक्ट तुम्ही आमचे ग्रुप जॉईन करू शकता. म्हणजे छोटे मोठे जे अपडेट ते तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.